2400 रुपये. किती जर कमी आपण धरला 2000 रुपये भाव धरून चलू, बरोबर आहे. 2.5 क्विंटल गुणिले 2000 किती झाले 5000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे आपलं जे होणार झाड जर नाही पडलं तर आपलं होणार 5000 रुपये नुकसान वाचतं. ते कशामुळे फक्त आणि फक्त नेमके 65च्या वर गेलो. तुम्ही जर बघायला गेलं आता गेल्या वर्षी पण बऱ्यापैकी बाजार वाढ होतं, आता यांनी 45 लावलं होतं बऱ्यापैकी लोकांनी. तुम्हाला एक गोष्ट आढळली असेल, जर तुम्ही पूर्ण प्लॉट मध्ये बघायला गेलं 45 झाड पडलेलेच नव्हते. आपण वस्तीवर पण आल्यावर बघितलं होतं जास्त पण झाड पडलेलेच नव्हते 45. इतर जे वाढ होते त्यांचे वाढ बऱ्यापैकी पडलेले होते. तिथं जर आपलं 5% जर नुकसान आपण पडलेलं 5000 नुकसान वाचत असेल, बरोबर आहे, तर तो सगळ्यात महत्वाचा आपला पॉईंट आहे. त्याच्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे त्याचे टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कलसी तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये पाहायला मिळते. आता बऱ्यापैकी वाहनांचं काय होतं, साईडला तिथं जागा आहे किंवा ताण सुटलेला आहे, तिथं खूप मोठं दिसते टोकापर्यंत भरलेलं 5 नाही. याचं काय पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामध्ये काय होतं मका ग्रोथ घ्यायच्या स्टेजला पहिला 1 महिनाभर त्यामुळे जमिनीमध्ये पोहोचायचं अन्न द्रव्य शोषून घेण्यासाठी पहिले थोडे अशी तशी दिसत, पण एकदा त्याची रूट सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली 1 महिन्याची ग्रोथ घेते ते पुन्हा त्यासाठी मका तुम्हाला खूप वाटते, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं म्हणजे टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कलसी तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये पाहायला भेटते. त्याच्यामुळे काय होतं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याच्यानंतर याचं चौथं वैशिष्ट्य काय, तर ही बिट्टी जी आहे तुम्ही जर बघायला गेलं असेल काय तर दाण्याची संख्या जास्त आहे, बिट्टी लहान आहे, म्हणजे शेडिंग पर्सेंटेज जास्त ते पण याच्यामध्ये चांगलं आहे. त्याच्यानंतर याचं 5वं वैशिष्ट्य काय, त्याचं आकर्षक दाण्याचं आकर्षक नारंगी कलर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं मार्केटमध्ये जर गेलो आपण तर 2 रुपये 1 रुपया रेट त्याला जास्त भेटून जातो. त्याच्यानंतर याचं 5वं म्हणजे 6वं वैशिष्ट्य असं आहे की बाबा ह्याचं जे आवरण आहे कणसावरचं ते आवरण असं घट्ट आहे, पाऊस जरी पडला कणसं काढायच्या टायमिंगला त्या कणसामध्ये पाणी जात नाही. त्याच्यामुळे काय होतं तर होणारं जे पावसाच्या पाण्यात कधीच आपलं बाद होणार आहे ते बाद होत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यात चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर ह्याचं 7वं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा चारा म्हणजे कणसं जरी वाळले तर ह्याचा चारा हिरवा लागतो, झाड हिरवं लागतं. त्याच्यामुळे काय होतं तर आपण त्याचा चारा प्लस उत्पन्न असं फायदा घेऊ शकतो, बरोबर आहे. हे झाले NPK 65चे वैशिष्ट्य, बरोबर आहे. वाहनाचे वैशिष्ट्य झाले. पहिलं वैशिष्ट्य कोणतं होतं आपलं उत्पन्नाचा भरोसा, दुसरं कोणतं होतं ताटाची उत्पन्न करायची क्षमता, तिसरं कोणतं होतं टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कणसे, चौथं बरोबर म्हणजे जे वैशिष्ट्य आपले मेन आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर हे झालं वाहनाविषयी, बरोबर आहे. आता उत्पन्न जास्त करण्यासाठी काय करावं लागेल, सगळेजण मका करताय ना मका, सगळे भले ते 2 एकर करताय 1 एकर करताय सगळेजण मका करताय. उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, खत पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, आणखी अंतर व्यवस्थित केलं पाहिजे, आणखी 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज सांगून गेले. तर किती वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी काय सांगितलं त्यांनी, शुद्ध विचापोटी फळे रसाळ गोमटी. बरेच शेतकरी भेटतोय आपण हे करतोय, पण ह्याच्या आधी तुम्हाला दुसरे भेटत असतील सगळे जर सांगत असतील की आमचं बियाणं चांगलं आहे हे चांगलं आहे, तर बियाणं चांगलं बरोबर आहे का. मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. सिंजेंटा नाव तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जावा, कुठल्याही दुकानदारांकडे जावा, त्यांना जर विचारा किंवा कृषी क्षेत्राशी जे निगडीत आहेत त्यांनाही तुम्ही विचारा. सिंजेंटा कंपनीविषयी 1% जर तुम्हाला चुकीची माहिती सांगितली तरी तुम्ही वाढली एवढी गॅरंटी सिंजेंटा कंपनीविषयी सगळ्या शेतकऱ्यांकडे किंवा आमच्यासाठी एम्प्लॉयमेंट आहे, बरोबर आहे. पहिलं ओळखायचं कसं तर आपण ते लागवड आपल्या आसपास कुणी लावलंय का किंवा आपण ते लागवड केलेलं असेल तर त्याचा अनुभव तुम्हाला आलेच असेल. आता बऱ्यापैकी आपण बघतो तर व्यवस्थेवर तर पूर्ण 65 केलं जातं, त्याच्यामुळे ती जास्त काही सांगायची तिथं गरज नाही किंवा आपल्या रोटीवाडीमध्ये पण सगळीकडे 65 केलं जातं. का केलं जातं, जास्त तिथे जाऊन सांगायची पण गरज पडत नाही. एकदा वाण लावला त्याचं उत्पन्न घेतलं शेतकरी दुसरीकडे वळत नाही, बरोबर आहे. वाण त्याची उगवण क्षमता कशी आहे, त्याची उत्पन्न देण्याची क्षमता कशी आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबींचा विचार करून कंपनीवर म्हणजे कंपनी जर नावाजलेली आहे का या गोष्टींचा विचार करून आपण बियाण्याची निवड केली पाहिजे. दुसरा मुद्दा आपल्या बियाण्याची निवड करताना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण बियाणे निवड केली पाहिजे, बरोबर आहे. जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे काय, जर आपली जमीन जर समजा साधारणतः मध्यम ते हलक्या प्रकारची असेल आणि त्याला पण भारी वाण लावला म्हणजे बागायती वाण तर आपल्याला उत्पन्न येणार आहे का, नाही येणार.
आपण काय केलं पाहिजे, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण बियाणे निवडलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, आपली मध्यम ते हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा भारी जमिनीमध्ये गेलं 45 तरी उत्पन्न देतं, पण 6802 दुसरा वाण आहे आपला, तो प्युअर बागायती वाण आहे. मध्यम ते हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये 65 आणि भारी जमिनीमध्ये 68 अशा वाणांची आपण निवड केली पाहिजे. त्याच्यानंतर आपला दुसरा मुद्दा काय, दादांनी सांगितल्याप्रमाणे योग्य लागवड अंतर. आता योग्य लागवड अंतर किती असलं पाहिजे, तर साधारणतः 2 ओळीमधलं जे अंतर आहे ते साधारणतः 2 फूट आणि 2 रोपांमध्ये जे अंतर आहे साधारणतः 9 ते 10 इंच असलं पाहिजे. आता एवढं जर अंतर मेंटेन असेल तर एका एकरमध्ये 25 ते 26,000 झाडं असते. 25 ते 26,000 झाडं जर आपण केळसर पकडले 200 ग्रॅम जरी पकडले तर आपल्या 40-42 क्विंटल उत्पन्न यायला काहीच अडचण नाही. इव्हन आपल्या इथं बसलेले की बऱ्याच शेतकऱ्यांनी 40-42 क्विंटल उत्पन्न काढलेलं पण आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा कोणता आहे, कीटकनाशकाची फवारणी. कीटकनाशकाची फवारणी जर करायची म्हणजे विचार करायला गेलं तर 3 ते 4 वर्षापूर्वी आपण मक्यावरती कोणती फवारणी करत होतो का, पण अमेरिकन लष्करी यायचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण 3 ते 4 वर्षापासून अमेरिकन लष्करी यायसाठी फवारणी घेतोय. तर त्याची पहिलीची फवारणी आहे साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये 3 ते 4 पानाचे मका झाल्यानंतर पानावरती पांढऱ्या दिसायला लागले त्यावेळेस आपण पहिली फवारणी घेऊन घ्यायची. पहिली फवारणी घेताना आपण मागेची जरी नाही घेतली तरी चालते. पहिली फवारणी मॅक्रोपेन जाईल प्लस नॅनो युरिया किंवा 1919 याचं जर आपण डोस पहिला जर फवारणी घेतली तर आपल्याला दुसरी फवारणी आहे साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये डेली फवारणी जसून येतात अँटीवा नावाचं औषध येतं. त्या औषधात जर आपण फवारणी घेतली दुसरी तर आपल्या तिसऱ्या फवारणीची गरज पडत नाही, फक्त फवारणी टायमिंगला घेतली. त्याच्यानंतर आपला चौथा मुद्दा काय आपला तण व्यवस्थापन. तण व्यवस्थापनाविषयी जर बोलायचं झालं तर 3 ते 4 पानाची जर असताना जमिनीमध्ये ओलावा असताना 21 दिवसाची मका झाल्यानंतर सिंधकाचं कॅरेजेक्शन नावाचं औषध येतं, बऱ्यापैकी लोकांनी वापरलेले आपण. त्याची जर फवारणी केली तर आपल्या तणाचं तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे. पाचवा आपला मुद्दा काय तर खत व्यवस्थापन, बरोबर आहे. खत व्यवस्थापनाविषयी जर बोलायचं झालं तर खत व्यवस्था आपण काय करतो, मग किती डोस देतो, 2 ते 3 डोस देतो, बरोबर. आपल्या बाहेर 2 डोस देतो, एक पेरणीच्या वेळेस एक मध्यंतरी देतो. तर पहिला जो डोस आहे साधारणतः NPK समप्रमाणात असणारे खत आपण वापरतो 10-26, 18-46 आणि त्यासोबत एखादा युरिया देतो, बरोबर आहे. दुसरा जो डोस आहे तो साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये एक गोळी MOP, एक गोळी युरिया आणि 5 ते 10 इतकं जरी आपण दिलं तर मग तेच आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. हे झाले आपले 5 मुद्दे. 6वा आपला मुद्दा आहे पाणी व्यवस्थापनाचा. पाणी व्यवस्थापन पावसाळ्यात जर असेल तर त्या प्रमाणामध्ये आपण पाणी देतो, पण 4 स्टेप महत्त्वाचे आहेत पाणी व्यवस्थापनामध्ये. उगवणीच्या वेळेस, दुसरी गुडघ्याच्या अवस्थेमध्ये, तिसरी जे आहे ते दाणे भरायच्या टायमिंगला आणि चौथी काढण्याच्या अगोदरच्या साईडला. जर आपण असं जर व्यवस्थित केलं तर आपल्याला मग चांगलं उत्पन्न, बरोबर आहे. हे झालं मक्याच्या